एक दोन नाही, 5 प्रश्न महाराष्ट्राच्या मनात. या 5ही प्रश्नांची उत्तरं देणारी एकच व्यक्ती, सुनेत्रा पवार. मात्र 1 महिना उलटला. सुनेत्रा पवारांची चुप्पी महाराष्ट्राला अस्वस्थ करते. सुनेत्रा पवारांची चुप्पी महाराष्ट्रातील राजकारणाला अस्वस्थ करते. आणि सुनेत्रा पवारांची चुप्पी सुनेत्रा पवारांवर तीच बरेचसे प्रश्न उपस्थित करते. आजच्या मुद्द्यांवरती बोलण्याअगोदर एक टाइमलाईन लक्षात घ्या. हा विषय शेवटापर्यंत ऐका, विचार करा आणि मग कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नोंदवा. मला सांगा, सुनेत्रा पवार यांनी अजित पवार गेल्यानंतर 3ऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मान्य, परिस्थिती तशी होती. कदाचित शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी पक्षावर ताबा मिळवला असता. सुनेत्रा पवार यांनी घेतली ती भूमिका योग्य म्हटली गेली. तर गेल्या महिनाभरानंतर अजित पवार गेल्यानंतर जे प्रश्न उपस्थित झालीत, त्या प्रश्नांवर ती स्टँड घेण्यासाठीची वेळ सुनेत्रा पवारांकडे नव्हती का? प्रश्न 1. मी कालच्याच विषयामध्ये म्हटलं होतं की ज्या पवारांना जवळपास महिना उलटत आलाय त्यावेळेस शहाणपण सुचले आणि आता ते म्हणतायत या विमानाचा मालक हा पायलटच्या सीटवर झोपलेला आहे, त्याला तात्काळ अटक करा, वेडसर त्यांच्यावरचे सगळे विमानच रद्द करा. प्रश्न सुरू झालेले आहेत. 10 फेब्रुवारीपासून रोहित पवारांच्या रूपाने हे प्रश्न उपस्थित होत होते. महाराष्ट्रात तर पहिल्या दिवसापासूनच प्रश्न उपस्थित करत होता. जे या विमान अपघाताचे प्रत्यक्षदर्शी होते ते सांगतात की आम्ही अजित पवारांच्या घरावरून हे अजित पवारांची बॉडी आहे हे ओळखलं. तिथे पोलीस म्हणतात इथे कुठल्याही प्रकारचं घड्याळ सापडलं नाही. जिथे दावा केला जातोय की ब्लॅक बॉक्स जळाला 200 आहे, तिथे लोक म्हणताहेत की अजित पवारांचा मोबाईल सुरक्षित होता, उडालेली कागद सुरक्षित होती आणि ब्लॅक बॉक्स जळाला. तिसरा मुद्दा तयार होतोय की जर अजित पवार गाडीनं येणार होते तर ते विमानानं का आले? रोहित पवारांच्या दाव्यानुसार पटेल आणि तटकरे यांनीच अजित पवारांना विलंब केला. हा दावा, याच्या मागची कारणं समजून घेण्यासाठी सुनेत्रा पवार काय प्रयत्न करतायत? कारण शेवटी सुनेत्रा पवार किंवा अजित पवारांचं वैयक्तिक जे कुटुंब आहे त्या कुटुंबाव्यतिरिक्त कोणीही या मुद्द्यावर स्टँड घेतला तर त्याला ते राजकारण करतायत असं समजावून किंवा सांगून त्यांना बाजूला ठेवलं जातं. पण याच मुद्द्यांवर ती जर स्टँड सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जयंत पवार यांनी घेतला तर मात्र या मुद्द्याला बगल देणं शक्य नाहीये. या सगळ्या गोष्टींमध्ये 5 प्रश्नांची आहेत. ती सुनेत्रा पवार भोवती आहेत आणि आहेतच. मुद्दा आहे 1, जर अजित पवारांकडे असणारी सगळी ताकद सुनेत्रा पवारांकडे आहे तर अजित पवारांकडे असणारा अर्थखातं सुनेत्रा पवार यांनी स्वतःकडे का घेतलं नाही? मुद्दा 2, अजित पवार यांचा अपघात आहे की घातपात आहे? यासाठी रोजच्या रोज सुनेत्रा पवार हा विषय का लावून धरत नाही? कारण नुसत्या शंका नाहीत, अनेक पुरावे, अनेक घटना अजित पवारांचा घात झाले असल्याची साक्ष देत आहेत. पण सुनेत्रा पवारांची चुप्पी या सगळ्या गोष्टींना डायव्हर्ट करते. मुद्दा 3, रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुनील तटकरे या लोकांच्या वागणुकीवर प्रश्न तयार केले. पटेलांनी खांद्यावर ठेवलेला तो हात असू द्यात किंवा मग धनंजय मुंडे यांनी हाताला धरून पुढे ठेका देणं असू द्या, या सगळ्या गोष्टी सांगतायत की उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांना काही मर्यादा लागू आहेत. तसेच एका स्त्रीसोबत, महिलेसोबत वागताना या नेत्या मंडळींना सुद्धा काही ना काही मर्यादा लागू आहेत. सुनेत्रा पवार याबाबत स्ट्रिक्ट का नाहीत? मुद्दा 4, पार्थ पवार, जयंत पवार यांचं भविष्य सेक्युलर करायचं आहे म्हणून विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोललं जात नाहीये. सुनेत्रा पवारांना सुधा पवार आणि सुप्रिया सुळेपासून पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाजूला राहावा असा वाटतोय. म्हणून विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ती सुनेत्रा पवार बोलत नाही आहे की विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलायचं नाही या अटीवर ती सुनेत्रा पवारांच्या हातामध्ये अजित पवारांनी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आपल्या ताब्यात घेतला होता तो सुनेत्रा पवारांच्या ताब्यात दिला गेलाय का? आणि सगळ्यात महत्त्वाचा, शेवटचा, 5वा महत्त्वाचा प्रश्न, सुनेत्रा पवार एकला चलोरेच्या भूमिकेत कधीपर्यंत राहणार? पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे या लोकांनी जो घेरा त्यांच्या भोवती घातलाय आणि आमदार सरोज आहेर यांच्या स्टेटमेंटला जर काही प्रमाणावर ती गृहीत धरायचे जर ठरलं
तर याच लोकांनी कधी आमदारांना अजित पवारांनापर्यंतही पोहोचूच दिलं नाही. आणि हेच आमदार आता सुनेत्रा पवारपर्यंतही पोहोचू देणार नाहीत का? सुनेत्रा पवारांना राजकारण खूप चांगलं कळते. सुनेत्रा पवारांच्या एका महिन्याभरापासूनच्या हालचाली बघितल्या तर जिथे आपल्याला बोलायचंच नाही, जिथे पत्रकारांचे किचकट प्रश्न येतील तिथे ते हात जोडून डोळे खाली टाकून बसतात. जिथे भूमिका घ्यायची आहे तिथे पक्षाबाबत काहीतरी संवेदना दाखवायची आहे किंवा काहीतरी स्टँड घ्यायचंय, तिथे ते ऍक्टिव्ह भूमिकेत दिसतात. मग हा चहा पाण्याचा मुद्दा घ्या ना. मी म्हटलं होतं, चहापानाचा मुद्दा किंवा चहापानाचा कार्यक्रम त्या दिवशीच टाळता येऊ शकत होता. तो टाळला गेलेला नाहीये. म्हणून जे काही राजकीय घडामोडी घडतात या सगळ्या घडामोडींचा सिक्वेन्स सुनेत्रा पवार आणि पाशी जाऊन बसतो. कारण आता सुनेत्रा पवार या फक्त अजित पवारांच्या पत्नी नाहीये, तर त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्या अजित पवारांनी जो पक्ष शरद पवारांकडून घेतलेला होता त्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे एक राजकारणी महिला म्हणून, व्यक्ती म्हणून काही जबाबदाऱ्या त्यांच्याही बनतात. त्याच जबाबदाऱ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही आहे की आपला पक्ष खरंच कोणाच्या तरी हत्येचा रिमोट कंट्रोल बनतोय का? विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मी आधी म्हटलं होतं, सुनेत्रा पवार बोलल्या तर विषय संपतो आहे. अजित पवार आणि भाजप यांच्यामध्ये शेवटच्या महिन्यांमध्ये जे खटके उडत होते त्या खटके उडवण्याच्या प्रोसेसमुळे अजित पवार अस्वस्थ होते का? उत्तर सुनेत्रा पवार देऊ शकतात. जर सगळ्या भूमिकांमध्ये अजित पवारांच्या अनेक निर्णयांमध्ये जर सुनेत्रा पवार इन्व्हॉल्व्ह होत्या तर सुनेत्रा पवार बरीचशी कोडं सोडवू शकतात, बरीचशी परीक्षा गणितांची उत्तरं देऊ शकतात आणि महाराष्ट्रासमोर पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. पण जे एकामागून एक प्रश्न तयार होतात की सुनेत्रा पवार गप्प का पटेल, तटकरे यांचा इतक्या एकटेपणा का, मालक करते धरते, पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे यांसारखी लोकच का वाटतायत, सुनेत्रा पवारांच्या बिहारमध्ये प्रफुल्ल पटेल इतके डिसिजन का घेत आहेत, जर पवारांना कुठे बसायचा, पार्थ पवारांना कधी उठवायचा, इथपर्यंत कंट्रोल पटेल आणि कडे कसं आलोय या सगळ्या गोष्टींवर. जर सुनेत्रा पवार स्टायपेंड घेतात तर हा खेळ संपतो. पण मग अंदाज असा लावला जातोय की सुनेत्रा पवारांना हा खेळ सुरू ठेवायचा आहे का? 3 अर्थ. एक, सुनेत्रा पवारांना पक्षाचा अध्यक्ष, सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद, सुनेत्रा पवारांकडे सर्वाधिकार दिले गेले आहेत. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलू नका, आम्ही म्हणतोय तसे चला, हा एक मुद्दा आहे का पार पवारांचा? जमीन खरेदी व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट मिळालेली आहे. पण जसं अजित पवार हयात असताना शेवटच्या महिन्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यामध्ये म्हटलं होतं की तुमची सिंचन घोटाळ्याची फाईल अजूनही बंद झालेली नाही, त्याच पद्धतीने पार्थ पवारांना सुद्धा जमीन खरेदी व्यवहार प्रकरणामध्ये कधी अडकवायचे आणि कधी क्लीन चिट द्यायची या मुद्द्यावर सुनेत्रा पवारांना गप्प केलं आहे का? दुसरा मुद्दा आणि तिसरा अर्थ सुनेत्रा पवारांना. अजित पवारांच्या बिहारमध्ये पक्षसत्ता आणि सत्तेचं केंद्रीकरण हवं आहे, म्हणून ते सुद्धा शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा त्यांच्या पक्षाला 4 हात लांब ठेवण्याच्या भूमिकेत आहेत का? या 3 प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत राजकारण क्लिअर कट होणार नाही. पण हे मान्य करून चला, हा सगळा खेळ जो सुरू आहे राजकीय, तो खेळ सुनेत्रा पवारांच्याच हातात आहे संपवणं. आणि ज्या अर्थी तो संपवला जात नाहीये त्याचाच अर्थ असा की हा खेळ सुनेत्रा पवारांना सुरू ठेवायचा आहे. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.